या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा केल्याने सुद्धा सुख शांती नांदते, घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पण आता तुम्हाला फार या गोष्टी काही करायला जमत नसतील तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा जो पाठ आहे तो नक्की करा. आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनात शंका असेल की नाही बाबा, आम्हाला ते महालक्ष्मी अष्टक कसं म्हणायचं ते माहितीच नाही. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर व्हिडिओ आहे, त्यात ते म्हणून दाखवले. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ते ऐका. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा ऐका. ऐकून ऐकून शब्द ओळखीचे होतील आणि मग ते स्तोत्र समोर ठेवा. एकदा त्या अक्षरांवरनं बोटं फिरवून नजर फिरवत असताना सुद्धा ऐका. म्हणजे कोणत्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे तुम्हाला कळेल. आणि फार नाही, 1 तास जरी बसून तुम्ही हा थोडा सराव केलात तर तुम्हाला ते स्तोत्र येऊन जाईल. 1 तास पण खूप झाला. खरं तर अर्ध्या तासातच ते स्तोत्र चांगल्या प्रकारे म्हणता येईल. इतकं सोपं स्तोत्र आहे. तर ते नक्की म्हणा आणि कुठल्याही गोष्टीचा ना अनुभव घेऊन बघा. कुठलीही साधना जी आहे तिच्यावर कुठलीही कमेंट करण्याआधी ती खरंच आपल्यासाठी काम करते का, हे तुम्ही श्रद्धाभक्तीने जेव्हा करून बघाल तेव्हाच त्याचा अनुभव तुम्हाला येईल. दुसरी एक गोष्ट तुम्ही अधिक महिन्यातल्या पौर्णिमेला करू शकता, ती म्हणजे चंद्राला अर्घ्य देणं. जसं सूर्याला अर्घ्य देतो आपण, तसं चंद्राला सुद्धा अर्घ्य देतात. फक्त चंद्राला अर्घ्य जे देतात त्यामध्ये कलश घ्यायचा, चांदीचा छोटा कलश किंवा चांदीचा ग्लास, फुलपात्र तुमच्याकडे असेल तर उत्तम. चंद्राला अर्घ्य देताना चांदीच्या वस्तू, चांदीचे भांडे वापरावी. पण जर नसेल तुमच्याकडे चांदीची काही वस्तू तर काही हरकत नाही, तुम्ही तांब्याचं ग्लास, तांब्याचा कलश घेऊ शकता. त्यामध्ये पाणी, त्यात कच्चं दूध टाकायचं, अक्षता टाकायच्या आणि हे चंद्राला अर्पण करायचं. हे पाणी हा सुद्धा मनाला शांती देणारा उपाय आहे. ज्योतिषशास्त्रात तर ज्यांना मानसिक त्रास असतात त्यांना हा उपाय करायला सांगितला जातो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राला नमस्कार करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे मनशांतीचा लाभ होतो. कारण मुळात ज्योतिषशास्त्रात ना चंद्र हा आपल्या मनाचा कारक ग्रह आहे. म्हणजे तुमचा जर कुंडलीमध्ये चंद्र बलवान असेल तर बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होत नाही. स्ट्रॉंग असतं मन तुमचं. पण चंद्र जर कमकुवत असेल तर कुणी काय बोललं की वाईट वाटणं, कुणी काय म्हटलं की डोळ्यात पाणी येणं, कुणी काय म्हटलं की निराश होणं, या गोष्टी होतात. कारण कुठल्याही बाहेरच्या गोष्टीचा लवकर परिणाम होतो जर चंद्र कमकुवत असेल तर. पण जरी तो कमकुवत असला तरी तो तुम्ही स्ट्रॉंग करू शकता, त्याला बळ देऊ शकता, त्याची साधना करू शकता, उपासना करू शकता. आणि अधिक महिन्यातली पौर्णिमा तिथी ती संधी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तुम्हालाही जर असं होत असेल, माहीत नाही कुंडलीत चंद्र कोणत्या स्थितीमध्ये, चांगला आहे की वाईट आहे, पण हे असं माझ्याबरोबर होतं आहे बाबा की कुणी काही बोललं की मला फार वाईट वाटतं, मी दिवसभर त्या गोष्टीचा विचार करत बसते, माझ्या डोळ्यात पाणी येतं. एखादी घटना मनाविरुद्ध घडली की मी विसरत नाही, वर्षानुवर्ष त्या गोष्टीभोवती फिरत राहते, तर मात्र तुम्ही हा उपाय